तर आपण ही दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे पार्ल्यामध्ये दाखल झालेले आहेत। आज शिवजयंतीच्या निमित्तानं पार्ल्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमस्थळी आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तुतारी वाजवून त्यांचं स्वागत केलं जातंय। शिवजयंतीच्या निमित्तानं इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथीनुसार आज शिवजयंती साजरी केली जाते आणि त्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत अरविंद सावंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। तुतारी वाजवून त्यांचं स्वागत केलं जातंय। शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहिलेले आहेत। आता ते दाखल झालेले आहेत। पार्ल्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमस्थळी आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो, आपले सर्वांचे लाडके शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचं शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख साहेबांना विनंती करा, आपण आपल्या शुभ हस्ते महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। पुष्पगुच्छ देऊन शिवसेना भारतीय कामगार विभाग विभागाच्या वतीने उद्धव साहेबांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे। छत्रपती शिवाजी परंपरावरती आपण पुढे यायचं आहे। राज्यांचं शिलेदार आम्ही
आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा. या ठिकाणी शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात शिवजयंती उत्सव होत आहे. अदानीच्या मॅनेजमेंटकडनं उद्धव साहेबांना पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. तर मुंबईमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते आणि या निमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही दृश्य आपण मुंबईतली पाहतोय. पार्ल्यामधली ही दृश्य आहेत. उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झालेले आहेत. मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पार्ल्यामधल्या या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर अरविंद सावंत, अनिल परब आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने इथे शिवभक्त सुद्धा उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये आता उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे. कार्याध्यक्ष अजितदादा साळवी यांना आपण पुष्पगुच्छ द्यायचा आहे. आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असं शिवाजी महाराजांचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि त्या शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. ही दोन दृश्य आपण पाहतोय. पहिलं दृश्य आहे पार्ल्यामधलं, जिथे उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्या निमित्तानं उद्धव ठाकरेंची उपस्थिती आहे. तर दुसरं दृश्य आपण पाहतोय दादर मधल्या शिवाजी पार्कातलं, जिथे शिवजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मनसेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर चित्तथरारक कसरती आणि प्रात्यक्षिक सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन दृश्य, एक आहे मुंबई विमानतळावरचं शिवजयंतीच्या कार्यक्रमातलं दृश्य, जिथे उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. तर दुसरं दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्कामध्ये, जिथे मनसेच्या वतीनं शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय. विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि पार्ल्यामधल्या मुंबई विमानतळावरच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. फुलांची आरास इथे करण्यात आलेली आहे आणि शिवजयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या संख्येने इथे शिवभक्त सुद्धा आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत.